जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत। आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा। छोटे माझे हात भक्तीने जोडून, छोटे माझे हात भक्तीने जोडून, प्रार्थना करीते देव बाप्पा, प्रार्थना करीते देव बाप्पा। आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, छोटे माझे डोळे भक्तीने मिटून, छोटे माझे डोळे भक्तीने मिटून, प्रार्थना करीते देव बाप्पा, प्रार्थना करीते देव बाप्पा। आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, येशू बाप्पा तू ये जलदी जलदी, येशू बाप्पा तू ये जलदी जलदी, वाट मी पाहते देव बाप्पा, वाट मी पाहते देव बाप्पा। आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा। आजच्या मननाकरिता देवाचे वचन मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 11 25 ते 30 ही वचने। मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 11 25 ते 30 ही वचने। त्या समयी येशू असे बोलता झाला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करीतो, कारण ज्ञानी व विचारवंत यापासून या गोष्टी तू गुप्त ठेवून बाळकास प्रगट केल्या। खरे हे बापा, कारण असेच तुला योग्य दिसले। माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व दिले आहे, आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही, आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करावयास पुत्राची इच्छा असेल त्या वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही। अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन। मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जीव आपणावर घ्या व मज पासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विश्रांती मिळेल, कारण माझे जीव सोयीचे व माझे ओझे हलके आहे। देव वाचलेली सर्व वचने आपल्यासाठी आशीर्वादित करो। प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम। प्रभूचं आज वचन आम्ही बघत आहोत, मत्तय त्याचा 11 अध्याय आणि 25 ते 30 वचन। आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू म्हणतोय, आपलं ओझ, आपला जीवनातला त्रास या दुःख ह्याची चिंता करायची गरज नाही। ज्याप्रमाणे आज्ञापालन नेहमी आशीर्वाद असतात, त्याचप्रमाणे पापाचे परिणाम नेहमी त्याला मृत्यू असते। आणि म्हणून तो वचनामध्ये म्हणतो, रोमकरास पत्र 8 अध्याय 5 ते 8, जे पापी स्वभावानुसार जगतात त्यांचे मन निसर्गाच्या इच्छेवर केंद्रित असते, परंतु जे आत्म्याप्रमाणे जगतात ते आत्म्याच्या इच्छेकडे लक्ष देतात। पापी माणसाचे मन मरण आहे, पण आत्म्याचे मन हे जीवन आणि शांती आहे। पापी मन हे देवाच्या विरुद्ध असते, ते देवाच्या नियमांना अधीन होत नाही आणि तसे करू शकतही नाही। आणि म्हणून देवाचं वचन सांगते, आज प्रभू आपल्या
वचनामध्ये म्हणतो, मजकडे या. कोणताही भेद करत नाही. तो दयाळूपणे देव केलेले धार्मिकाला आणि जीवन स्वीकारण्यासाठी पाप आणि मृत्यूच्या मार्गातून स्वतःला सोडवण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाला तो समावेश करून घेतो. हे प्रत्येक थकलेल्या पाप्याला मुक्त आमंत्रण आहे. जो एकटाच पापाचा भार, दोष काढून टाकण्यास सक्षम आहे. येशूने आपल्याला दिलेले हे आमंत्रण एक सोनेरी राजदंड आहे, ज्याला आपण स्पर्श करू शकू आणि ख्रिस्ताने दिलेले बाकीचे वचन म्हणजे पापाच्या कष्टातून सुटका आणि त्याचे परिणाम. देवाच्या सेवेतून विश्रांती नव्हे, तर त्या दुःखातून जे आम्ही जीवनामध्ये अनुभवतो, निराश होतो, आमचं मन कठीण आणि सर्व प्रकारच्या प्रसंगाला समोर जातं, तेव्हा तो म्हणतो, हे सर्व तुझे पाप आणि दुःखाचे ओझे घेऊन माझ्याकडे या. आणि तो प्रभू येशू कोणत्याही परिस्थिती बाहेर टाकणार नाही, तर तुझे आनंदाने स्वागत करील. प्रभू परमेश्वर आपण सर्वाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. स्वर्गाच्या महान वैभवाने भरलेले जिवंत देव बाप्पा, तो उत्तम आणि चांगला गुरु आहे. तो आमची काळजी घेणारा देव आहे. तो आम्हाला प्रभूची या जगातल्या कष्टातून, दबावातून आम्हाला बाहेर काढू इच्छितो आणि म्हणून तो आज आम्हाला आमंत्रित करत आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, मजकडे या. आज प्रभू, ज्या ज्या भावाने, बहिणींनी, कुटुंबाने प्रभू स्वतःचं जीवन तुझ्याकडे होय बाप्पा समर्पित करण्याचा निर्णय घेतला, आज त्यांचं जीव, त्यांचं ओझं, त्यांचं कष्ट, त्यांचं दुःख प्रभू हेरून काढ. त्यांना तू सुखाने, आनंदाने, तुझ्या शांतीने भर. सर्व गौरव तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रार्थना करीते देव बापा, आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर. येशू बाप्पा तू ये जलदी जलदी, येशू बाप्पा तू ये जलदी जलदी. वाट मी पाहते देव बाप्पा, वाट मी पाहते देव बाप्पा. आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर. आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.